का रामकृष्ण हरी आणि श्री स्वामी समर्थ। आपलं डेली रुटीन तर चालते, उठलं की सगळे कामं आवरायची, महादेवाच्या मंदिरातून यायचं आणि सगळे कामं आवरून झाली की आपलं डेली रुटीन सुरू। कारण आपला व्यवसाय हेच आपलं सर्व काही। तर माझं इथं चालू होतं ब्लाऊज शिवणं, कारण गावात होतं लग्न। तर त्यांचं कसं एकामागं एक ब्लाऊज चालूच होते, कारण त्यांना गावात लग्न असल्यामुळं कसं महिलेचं एका ब्लाऊजमध्ये अजिबात भागत नाही, ब्लाऊज मागं ब्लाऊज लागतात आणि आपलं काम ही त्यांना पूर्तता करून द्यायची। तर ज्यांचं शिवलेलं असतं त्यात तर अजिबात येत नाही। तर तुम्ही बघा आता किती मोठा ढीग साचलेला आहे, ब्लाऊज साचलेले आहेत, भरपूर असे शिवून हँकरला अडकवून लावलेले आहेत। आणि इथं आपली मस्तपैकी मी मडक्यात टाकली होती डाळ, कारण म्हटलं शांततेत शिजन। इथं पुरण पण मस्तपैकी झालं, भात पण शिजून झाला होता आणि खीर पण मस्तपैकी तयार झालेली आहे। इथं सारसुद्धा तयार झाला आणि इथं झाली आहे माझ्या चपात्या वगैरे झाल्या। चपात्या वगैरे झाल्याच्या नंतर मस्तपैकी सगळ्यांनी आम्ही जेवणावरती ताव मारला। रामकृष्ण हरी आणि सगळ्यांना बाय। तर हा व्हिडिओ मागचा आहे, पण गॅलरीत सापडला तर म्हटलं चला काढलेला आहे टाकून देऊयात। तर आमच्या घरी आलेल्या होत्या पाहुण्या आणि माझं चाललं होतं डेली रुटीन, कारण गावामध्ये थोडं लग्नाचा कार्यक्रम होता, ब्लाऊजची गडबड चालू होती आणि फुई सासू आल्या होत्या। तर बेत होता पुरणपोळीचा, पण मग म्हटलं चला झटपट आपण ब्लाऊज शिवून घेऊयात। आणि आमच्या गावात पाण्याची खूप टंचाई आहे, इकडे ब्लाऊज बघा भरपूर शिवून पडलेले, पण जेव्हा ब्लाऊज शिवलेलं असतं तेव्हा अजिबात मैला येत नाही आणि ज्यांचं शिवलेलं नसतं त्या आवर्जून येतात। असं माझ्या याच्यात खूप वेळेस घडलं आणि मी इथं टाकली होती डाळ। तर डाळ बघा किती छान मडक्यात टाकली होती, नंतर मस्तपैकी शिजून घेतली, पुरण तयार करून घेतलं, भात वगैरे पण झाला होता, मस्तपैकी खीर केली होती करटीची आणि खोबऱ्याची, सार पण झालेला होता आणि पुरणपोळी बघा किती छान झाली। तर आणि इथं जेवण वगैरे झाले, तर चला